त्यांना उत्तर देण्यासाठी ग्रामीण भागातले मुलं नेहमी पुढे असतात आणि म्हणून मग आपण सुद्धा इन्स्पायर अवॉर्ड मध्ये दरवर्षी जातो पण कसं जातो मीच काहीतरी विचार करणार मीच त्या ठिकाणी त्याच्यावरती काहीतरी तयार करणार आणि मग इन्स्पायर अवॉर्डला नेणार सर तुम्ही सांगा बस बाकी काही नाही असं व्हायला नको आता एक साध्या गोष्टी असतात बघा साध्या गोष्टी एका मुलीचे पालक आंधळे होते काय होते आंधळे हा मग त्या ठिकाणी तिला वाटलं यार माझे वडील आंधळे आहेत मग मी त्यांच्यासाठी काही करू शकते का तिला प्रश्न पडला तिला संकल्पना आली डोक्यात की मी माझ्या वडिलांसाठी त्यांचं आंधळपण कमी करू शकते का मी त्यांना मदत कशी करू शकते म्हणून तिने तिच्या सरांना सांगितलं सर माझे वडील आंधळे मला काहीतरी करायचंय की त्यांचं आंधळेपण काही कमी झालं पाहिजे त्यांना सोपं गेलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सरांनी आणि त्या मुलींनी विचार केला आणि एक अशी काठी बनवली की त्याला सेन्सर लावला ती काठीच्या समोर दगड पाणी असं टच झालं की अलाराम वाजायचा अलाराम वाजला की तिच्या वडिलांना कळायचं की समोर काहीतरी आहे आणि मग ते रस्ता बदलवून घ्यायचे साधी गोष्ट होती ना आहे की नाही पण शहरामध्ये जेव्हा त्या ठिकाणी ते गेले तेव्हा त्यांना इतकं सोपं गेलं की त्यांना लगेच कळायला लागलं आणि त्यांचा रस्ता चालू शकतो हे आहे कळतं ना एक मुलगा होता तो मुलगा रेल्वेने चालला होता आणि रेल्वेने चालताना त्याने पाहिलं की सगळेजण पेस्ट आणतात ब्रश आणतात आणि ते त्या ठिकाणी प्रवास करतात बरोबर आहे नेमका मुलाने ब्रश विसरला पेस्ट विसरला आता त्याने दात कसे घासायचे 2 दिवसाचा 3 दिवसाचा प्रवास होता मग त्या ठिकाणी त्याला ती जी प्रश्न डोक्यात होता की मला काही करता येईल का याच्यावर जेव्हा इन्स्पायर्ड अवॉर्डचं संकल्पना आली शिक्षक लोकांनी सांगितलं तेव्हा ते शिक्षकांना सांगितलं सर आपल्याला असं करता येईल का असाची समस्या निर्माण झाली होती तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी संशोधन केलं विचार केला आणि एक असा कागद बनवला कागद असा बनवला छोटासा आणि तो कागद दातावर घासला की ब्रश होतो काही गरज करायची ब्रशची गरज नाही ब्रशची गरज नाही कागद नुसता बरोबर घ्या आणि चला त्या इन्स्पायर अवॉर्डला 1 नंबर मिळाला 1 नंबरला बक्षीस आहे 50,000 रुपये किती बक्षीस आहे 50,000 रुपये बक्षीस मिळालं बघा संशोधनासाठी खूप लागतं का काही नाही चालता बोलता आम्हाला समस्या वाटली आता मागच्या वर्षी जो इन्स्पायर अवॉर्ड विनर आहे ना तो एक ग्रामीण भागातून काय त्याने केलं होतं फार काही नव्हतं केलं वडील जे आहेत नांगरताना खूप सारं त्या ठिकाणी त्यांना खूप त्रास व्हायचा नांगरणं तुम्हाला माहिती असेल खूप परेशान व्हायचे आणि म्हणून मग त्यांनी एक असं साधन बनवलं की ते छोटीशी गाडी आपण लहानपणी खेळतो ना अशा गाड्या 2 चाक लावतो आणि त्याचे लोटत मुलं पळतात मग त्यांना विचार आला की यार असं काही केलं तर म्हणून त्यांनी अशी छोटी 2 चाकाची गाडी बनवली की तिच्यावरती बॅटऱ्या लावल्या आणि नुसतं त्याला हात लावायचा की ती पळते हात लावला की पळते आणि ते नांगरणं सोपं झालं बघा अशा याला इन्स्पायर्ड अवॉर्ड मिळतात आणि म्हणून तुमच्या समोर बॉक्स ठेवला आहे हा बॉक्स ठेवला वर्ग 6वी ते 10वीच्या सर्व मुलांनीकडे लक्ष द्या तुम्हाला करायचं काय बघा हा बॉक्स त्या ठिकाणी प्रयोगशाळेत किंवा आपण समोर ठेवू लागलं असतं जिथं सगळ्यांना सोपं जाईल अशा टेबलावर मी ठेवतो पुढे ठीक आहे तुम्हाला करायचं काय माहिती का मी तुम्हाला 8 दिवस देतो किती दिवस देतो 8 दिवस आजचा वार काय आहे बुधवार पुढच्या बुधवारपर्यंत 6वी ते 10वी वर्ग 6वी ते 10वी बाग 5वी नाही फक्त काय करायचंय का कागद घ्यायचा कागदावरती तुम्हाला जी अडचण वाटली जी समस्या वाटली आणि प्रश्न निर्माण झाला की याच्यावर आपल्याला काही करता येईल का तुम्ही काही विचार नका करू काय करता येईल हा विचार तुम्ही नका करू तो विचार मी करतो तुम्ही फक्त समस्या सांगा
संकल्पना सांगा की सर अशी समस्या आहे, आपल्याला काही उत्तर काढता येईल का? ठीक आहे, कळलं नक्की? आणि ती जी समस्या त्याच्या खाली तुमचा वर्ग लिहा, नाव लिहा कागदावरती, आणि तो कागद आणून याच्यात टाकायचा, कागद आणून या बॉक्स मध्ये टाकायचा. कळलं? मग मी काय करेल, ती समस्या त्या ठिकाणी मांडेल, इन्स्पायर्ड अवॉर्डला रजिस्टर करेल. जर तुमची समस्या मान्य झाली, दरवर्षी आपले 1 किंवा 2 विद्यार्थी जात असतात, जर तुमची समस्या मान्य झाली, केवळ समस्या सांगितली म्हणून मी तुम्हाला प्रशालेकडून 500 रुपये बक्षीस देईल. किती रुपये? 500 रुपये. फक्त कशासाठी? समस्या तुमची इन्स्पायर अवॉर्ड मध्ये मान्य झाली म्हणून. बाकी सगळं काम मी करेल, बाकी सगळं काम विद्यार्थी आणि आम्ही दोघं मिळून करू, पण तुम्ही जरी केली नाही पण समस्या मान्य झाली म्हणून 500 रुपये प्रशालेकडून, माझ्याकडून वैयक्तिकरित्या मी तुम्हाला बक्षीस म्हणून देईल. ठीक आहे? पण तुम्हाला समस्या मांडायची आहे. जेवढ्या जास्त समस्या मांडता येतील तेवढ्या मांडा. जेवढे प्रश्न डोक्यात निर्माण झाले असतील की असं असं होतं, मला काही करता येईल का, असं असं होतं, मला काही करता येईल का, फक्त तुम्ही हे मांडा बस. आणि ते मांडतो कागदावर लिहा, खाली नाव लिहा आणि या बॉक्समध्ये टाका, बॉक्समध्ये टाका. आपल्याला जास्तीत जास्त 5 समस्या मांडायच्या. किती? 5. इन्स्पायर अवॉर्डसाठी 5 समस्या. जर तुमच्या 5ही समस्या मान्य झाल्या तर प्रत्येकी मी 500 रुपये देईल. प्रत्येकी मी 500 रुपये देईल. कळलं नक्की? नक्की कळलं? पाहूया आपल्या शाळेमध्ये किती क्रिएटिव्ह लोक आहेत, किती विचार करतायत, काय काय समस्या मांडतायत. ठीक आहे? आणि खाली नाव लिहायला विसरू नका. नाव लिहिलं नाही तर 500 रुपये गेले. कळलं नक्की? खाली आपली जी समस्या, ज्यांना लिहिता येत नसेल, ज्यांना लिहिता येत नसेल त्यांनी मित्राला सांगा, त्याच्याकडनं लिहून घ्या आणि ज्याने समस्या मांडली त्याचं नाव खाली लिहा. ठीक आहे? मॅडमला विचारा, मॅडमची समस्या टाका. ज्या विद्यार्थ्याने मॅडमकडे गेला, मॅडमने त्या विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आणि टाकायचं. मॅडमने स्वतःचं नाव लिहायचं नाही. नाव कोणाचं लिहायचं? विद्यार्थ्याचं. विद्यार्थ्याचं नाव आलं पाहिजे मला. कळलं? कोणाची समस्या असो, कोणाचीही समस्या असो. कळलं? पण बक्षीस केव्हा मिळेल? इन्स्पायर्ड अवॉर्डला मान्य झाल्यावर. लक्षात घ्या, इन्स्पायर अवॉर्डला मी ती समस्या टाकेल, सिलेक्शन झालं, ज्या दिवशी सिलेक्शन झालं त्या दिवशी 500 रुपये बक्षीस दिलं जाईल. कळलं नक्की? सगळ्यांनी 100 समस्या आल्या तरी चालतील, मला 100 समस्या टाका, त्याच्यातून 5 तर नक्की सिलेक्ट होतात. कळलं नक्की? तर या पद्धतीने तुम्हाला आजपासून काम करायचंय पुढच्या बुधवारपर्यंत. गुरुवारी नाही, फक्त बुधवारपर्यंत, जेवढे येतील तेवढे. कळलं नक्की? आता चला पुढचं, की आपल्या प्रशालेमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षापासून वन्यजीव मंडळाची स्थापना केली जाते.